शेती पंपांना पूर्ववत वीज द्या, शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, खासदार परिणिती शिंदे. सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा 4 तासावर आणण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खासदार परिणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सोलापूर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन देऊन शेतीपंपासाठी पूर्ववत किमान 8 तासांचा नियमित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चानंतर बोलताना खासदार परिणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पेरणीच्या तोंडावर वीज पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पिकासह पशुधनालाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग षटकार, मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, संदीप पाटील, मनोज येलगुलवार, मिलिंद भोसले, सुनील खडके, विजय वागज, शंकर नागशेट्टी, अरुण जाधव, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, साहेबांना पुजारी, हनुमंत कोळी, शरणू पुजारी, हसन कोरबू, चंदू एनगुरे, निलप्पा देसाई, बसवेश्वर कळके, श्रीमंत टेंगळे, किरण भोसले, सिद्धाराम गाडवे, भुताळी पुजारी, विजू पुजारी, आवन्ना तुकमाळी, दौलू सलगरे, मल्लिकार्जुन हजगोंडा, मारुती जेवळगी, मारू पुजारी, उदय बागल, बमलिंगप्पा कडगंची, अमरीश टेंगळे, हर्षवर्धन बागल, महादेव नारायणकर, रवी किरण मेहता, महादेव मोरडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी केली. त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि दोन्ही मध्ये महाफेल सरकार आहे. आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे. म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे. मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा. सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाहीये.